आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे अर्जुना, म्हणूनच तू ना नात्यांचा मोह केला पाहिजेस, ना नाती तुटल्याचा तू शोक केला पाहिजेस. हेच सांख्य योगाचं तत्वज्ञान आहे की मनुष्याने एखाद्या संन्याशासारखा विचार केला पाहिजे की हे सर्व नाते संबंध मोह उत्पन्न करत असतात आणि मोह या नात्यांना इतका घट्ट पकडून ठेवतो जसा एखादा लोभी पुरुष नदीत बुडत असताना देखील धनाची थैली सोडत नाही. आणि अखेरीस त्या थैलीच्या वजनाने स्वतः देखील बुडून जातो. म्हणूनच तुझ्या मनाला संन्यासी बनव आणि या मोहाच्या बंधनाला सोडून दे आणि या गोष्टीवर लक्ष केंद्रित कर की या क्षणी तुझं कर्तव्य काय आहे, तुझा धर्म काय आहे आणि त्यानुसारच कर्म कर. हे केशव, एका बाजूला तू संन्यासाबद्दल बोलतोयस, संन्याशासारखं सर्व नात्या गोतांचे बंध तोडायला सांगतो आहेस, आणि दुसऱ्या बाजूला मला कर्म करायला सांगतोयस. या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत. तुला ठाऊक आहे की मनुष्य जेव्हा एखादं काम करतो तेव्हा त्या कामाचं विशिष्ट कारण असतं, कुणीतरी प्रेरक असतो ज्याच्या प्रेरणेने मनुष्य कर्म करत असतो. एखादी भावना तरी नक्कीच असते, ज्या भावनेच्या पूर्ततेसाठी मनुष्य चांगलं वा वाईट काहीतरी कर्म करत असतो. अर्थात कर्माच्या मुळाशी एखादी भावना असतेच आणि भावनेच्या मुळाशी कोणतं ना कोणतं नातं असतंच, कारण कुठल्या ना कुठल्या नात्याच्या मुळाशीच तर भावनेचा उगम होत असतो. त्यामुळे जर मनुष्य सर्व नाती तोडून टाकेल, त्याच्या भावनांचा त्याग करेल, तर मग तो कर्म तरी कोणासाठी करेल? त्याच्या धर्मासाठी. धर्मासाठी? हो, त्याच्या धर्मासाठी. अर्थात धर्मासाठी भावनेची आवश्यकता नसते का? नाही, धर्मासाठी भावनेची नाही, तर स्वतःच्या कर्तव्य ज्ञानाची आवश्यकता आहे. वाह प्रभू वाह.